नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज मी तुमच्यासोबत एक अतिशय उपयुक्त, विश्वासार्ह आणि प्रभावी घरगुती उपाय शेअर करणार आहे, जो पारंपरिक भारतीय औषधांच्या काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या पद्धती, आपल्या आजींच्या सिद्ध पद्धती आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अनुभवांचा कळस मानला जातो. हा घरगुती उपाय विशेषतः ज्यांना हाडांच्या तीव्र वेदनांचा त्रास आहे, ज्यांचे स्नायू वारंवार कडक आणि गोठलेले वाटतात, ज्यांचे सांधे सतत घट्ट, जड किंवा मग कडक वाटतात आणि ज्यांचे गुडघे, खांदे किंवा कमरेच्या दीर्घकालीन समस्या आराम देण्यास नकार देतात, त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. हा प्राचीन घरगुती उपाय हळूहळू शरीरामध्ये कार्य करतो, या सर्व समस्या मुळापासून दूर करण्यास मदत करतो आणि शरीराला त्याच्या पूर्वीच्या हलक्या, लवचिक आणि सक्रिय स्थितीमध्ये परत आणण्यात मोठी भूमिका बजावतो. जरी मी यापूर्वी विविध आरोग्य आजार, दैनंदिन आरोग्य समस्या आणि विविध आजारांबद्दल तपशीलवार चर्चा केलीही असेल आणि तुमच्या सर्वांसोबत अनेक आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय शेअर केले देखील असतील, परंतु प्रत्येक विषय सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितला आहे. तथापि आज मी तुम्हाला सादर करत असलेल्या घरगुती उपाय इतर पद्धतींपेक्षा खूप सोपा आहे. त्याचा परिणाम आणखी खोलवर आहे आणि त्यात त्वरित आराम देण्याची शक्ती देखील आहे. या उपायाचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे कोणीही ते जास्त प्रयत्न न करता, जास्त वेळ न घालवता आणि कोणताही थकवा न घेता काही मिनिटांमध्येच तयार करू शकतो. आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे यासाठी फक्त 2 घटक लागतात. हे दोन्ही घटक इतके सामान्य आहेत की ते कदाचित तुमच्या स्वयंपाकघरातच आधीच उपलब्ध असणार आहेत किंवा तुमच्या जवळच्या किराणा दुकानामध्ये, जनरल स्टोअर्समध्ये किंवा लहान बाजारामध्ये सहज उपलब्ध असतील. ही पद्धत इतकी सोपी आहे की तुम्ही ते सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री तयार केलं तरी ते त्वरित तयार होतं आणि कोणत्याही वेळी आश्चर्यकारक काम करतं. मंडळी, एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मी जे काही बोलते ते काळजीपूर्वक ऐकलं, प्रत्येक ओळ शांतपणे समजून घेतली आणि घाई न करता तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ती योग्यरित्या अंमलात आणली, तरच तुम्हाला या घरगुती उपायाचे पूर्ण फायदे मिळतील. स्वतःची कल्पना करा. जर तुम्हाला तुमच्या गुडघ्यांमध्ये थोडासा डंक जाणवत असेल किंवा चालताना जळजळ वाटत असेल, जर तुम्हाला सतत हातपायांच्या सांध्यांमध्ये घट्टपणा किंवा कडकपणा जाणवत असेल, जर तुम्हाला सतत स्नायूंमध्ये ताण आणि थोडीशी पकड जाणवत असेल, तर माझ्यावर विश्वास ठेवा, हा घरगुती उपाय चमत्कारापेक्षा काही कमी नाही आहे. विशेषतः जेव्हा पायऱ्या चढताना, खुर्चीवरून उठताना किंवा चालायला सुरुवात करताना वेदना वाढतात, तेव्हा हा उपाय खूप आराम देऊ शकतो. मंडळी, जेव्हा आपल्या शरीरामध्ये 2 हाडे एकत्र येतात तेव्हा एक सांधा तयार होतो, ज्याला सामान्यतः आपण सांधे असं म्हणतो. या सांध्यांमध्ये एक मऊ, गुळगुळीत आणि लवचिक थर असतो, जो उशी म्हणून काम करतो. सामान्य भाषेमध्ये लोक त्याला हाडांची उशी असं म्हणतात, तथापि वैद्यकीय भाषेमध्ये त्याला उपास्थी असं म्हटलं जातं. ही उपास्थी हाडांना घर्षणापासून वाचवते, ज्यामुळे हालचाल सोपी आणि वेदनारहित होते. तथापि जसजसं आपण वयस्कर होतो किंवा आपले शरीर अंतर्गतरित्या कमकुवत होतं, तसतसं हे उपास्थी म्हणजेच आपण त्याला गादी पण म्हणतो, ती हळूहळू पातळ आणि कमकुवत आणि कोरडी होऊ लागते. बऱ्याच प्रकरणांमध्ये हा थर इतका झीज होतो की तो जवळजवळ नाहीसाच होत येतो. आणि मग जेव्हा हा उशीसारखा किंवा गादीसारखा संरक्षक थर कमी होतो किंवा नाहीसा होतो, तेव्हा दोन्ही हाडे एकमेकांवर घासू लागतात, ज्यामुळे गुडघे, खांदे किंवा इतर कोणत्याही सांध्यांमध्ये वेदना, सूज, जळजळ आणि चालण्यास त्रास होतो. अनेक लोकांना गुडघ्यांमध्ये पिन अँड नीड्सची भावना जाणवते. जागे झाल्यावर त्यांचे खांदे कडक होतात आणि त्यांचे बोटे सहज वाकू शकत नाही. तुम्ही कदाचित तुमच्या वडिलांना तक्रार करताना ऐकलं असेल की पायऱ्या चढणं आता अधिकाधिक कठीण होत चाललं आहे. बोटे पूर्वीसारखी मुठी बनवू शकत नाही आणि सकाळी तुम्ही जमिनीवर पाऊल ठेवतात, तुमच्या पायांमध्ये तीव्र वेदना जाणवतात. ही सर्व लक्षणे स्पष्टपणे दर्शवतात की तुमच्या सांध्यांतील जी गादी आहे ती लक्षणीयरित्या कमकुवत झाली आहे आणि जवळजवळ ती संपली आहे. मी ज्या घरगुती उपायाबद्दल सांगणार आहे त्याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते शरीरातील गादी मजबूत करण्यास मदत करतं.
ते जुन्या आणि कमकुवत सांध्यांची स्थिती सुधारण्यास मदत करतं आणि हाडं पुन्हा मजबूत, टिकाऊ आणि लवचिक बनविण्यास हातभार लावतं. मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी फक्त 2 घटकांची आवश्यकता असते, परंतु ते कसे मिसळायचे, कधी मिसळायचे, किती वापरायचे आणि ते कसे वापरायचे हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला संपूर्ण गोष्ट शांतपणे समजून घेण्याचा आग्रह करते. प्रत्येक ओळीकडे लक्ष द्या आणि त्याचे पूर्ण फायदे घेण्यासाठी ते तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट करा. मंडळी, हा उपाय स्वच्छ, चमकदार आणि पूर्णपणे कोरड्या काचेच्या बाटलीबरोबर करायचा आहे. येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही, बाटली कधीही प्लास्टिकची नसावी. ती फक्त आणि फक्त काचेचीच असावी. कारण जेव्हा कोणतंही तेल, विशेषतः देशी आयुर्वेदिक तेल किंवा हर्बल उपचारांमध्ये वापरलं जाणारं तेल प्लास्टिकच्या डब्यामध्ये कधी साठवलं जात नाही. आणि जर साठवलं गेलं तर काय होतं, तेव्हा प्लास्टिकमध्ये असलेले रसायने हळूहळू तेलाची गुणवत्ता खराब करू लागतात आणि त्याची प्रभावितता कमी होत जाते. मग आता जर तुमच्याकडे आधीच घरी मोहरीचं तेल असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. तथापि जर तुम्हाला ही कृती अधिक प्रभावी, खोल आणि अधिक फायदेशीर हवी असेल तर माझा प्रामाणिक सल्ला आहे की मोहरीच्या तेलाऐवजी तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता. तिळाचं तेल पूर्णपणे नैसर्गिक, भेसळमुक्त आणि रसायनमुक्त आहे. प्राचीन काळापासून ते सर्व प्रकारच्या वेदनांवरती एक विश्वासार्ह उपाय मानला गेला आहे. आयुर्वेदामध्ये तिळाचं तेल सर्वोत्तम, सर्वात प्रभावी आणि सुरक्षित मानलं जातं. प्राचीन धार्मिक आणि आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये देखील असं म्हटलं आहे की तेल हा शब्द प्रत्यक्षात तीळ या शब्दापासून आला आहे, ज्यानंतर इतर तेले अस्तित्वात आली. प्रसिद्ध आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग हृदयमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की जो व्यक्ती दररोज तिळाच्या तेलाने संपूर्ण शरीरावर हलक्या हाताने मालिश करतो तो आयुष्यभर गुडघेदुखी, सांधे कडक होणं, शरीराच्या इतर विविध वेदनांपासून मोठ्या प्रमाणामध्ये मुक्त राहील. म्हणून तुम्हाला माझा सल्ला आहे की या घरगुती उपायामध्ये मोहरीच्या तेलाऐवजी तिळाचं तेल वापरा, जेणेकरून त्याचा परिणाम अधिक मजबूत आणि खोल होईल आणि तुम्हाला जलद आराम मिळेल. आता या देशी, विश्वासार्ह आणि पारंपरिक घरगुती उपायाचे योग्यरित्या पालन करण्यासाठी आपल्याला आणखी एक आवश्यक, शक्तिशाली आणि जलद परिणाम करणारा घटक आवश्यक आहे. तो म्हणजे कापूर. कापूर हे जवळजवळ प्रत्येक घरामध्ये एक परिचित नाव आहे, कारण ते सामान्यतः प्रार्थना, आरती आणि विविध धार्मिक कार्यांमध्ये वापरलं जातं. तथापि कापूरचा वापर केवळ पूजेकरता मर्यादित नाही. आजकाल लोक अडथळे कमी करण्यासाठी, श्वास घेण्यास सुलभ करण्यासाठी आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी राखण्यासाठी कापूरकडे वळत आहेत. कापूरचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे तो आपल्या श्वासोच्छ्वासाच्या प्रक्रियेला गती देतो आणि आपल्या फुफ्फुसांना बळकटी देतो. शरीरामध्ये ताजेपणा आणि ऊर्जा राखतो. परंतु या विशिष्ट घरगुती उपायामध्ये आपण कापूरचा वापर श्वासोच्छ्वासासाठी किंवा नाकाच्या उपचारांसाठी नाही, तर सांधेदुखी, सूज आणि अंतर्गत कडकपणा हळूहळू कमी करण्यासाठी करू. हे तेल शरीरातील कोणत्याही हाडांच्या किंवा स्नायूंच्या वेदनांना जलद आराम देऊ शकतं. आता तुम्हाला फक्त कापूरचे 2 छोटे तुकडे घ्यायचे आहेत. त्यांना आपण मुसळ किंवा मग दगडी ग्राइंडर असेल किंवा इतर कोणत्याही मजबूत वस्तूने हलक्या हाताने त्यांना बारीक करायचं आहे. ते खूप बारीक पावडर होईपर्यंत बारीक करत राहा. कापूरचे कोणतेही मोठे किंवा खडबडीत तुकडे मागे राहणार नाही याची काळजी घ्या. कापूर पूर्णपणे बारीक पावडरमध्ये रूपांतरित झाल्यानंतर ते त्यात स्वच्छ, कोरड्या आणि चमकदार काचेच्या बाटलीमध्ये ओता, ज्यामध्ये तुम्ही पूर्वी तिळाचं तेल साठवलं होतं. यानंतर बाटलीचं झाकण घट्ट बंद करा आणि दोन्ही हातांनी धरून काही मिनिटे हलक्या हाताने हलवा, जेणेकरून कापूर पावडर आणि तिळाचं तेल पूर्णपणे मिसळलं जाईल, ज्यामुळे एक गुळगुळीत, पूर्णपणे विरघळलेलं मिश्रण तयार होईल. आता ते तयार केलेलं तेल किमान 1 तासासाठी तेजस्वी सूर्यप्रकाशामध्ये निर्देशित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर उन्हाळा असेल तर ही प्रक्रिया आणखी सोपी होते, कारण सूर्याची किरणे ही अधिक मजबूत आणि प्रखर असतात आणि तेलावर फायदेशीर प्रभावसुद्धा पाडतात. तथापि जर हिवाळा असेल, आकाश ढगाळ असेल किंवा सूर्य मंद असेल तर ही प्रक्रिया थोडी अधिक आव्हानात्मक बनू शकते. अशा परिस्थितीमध्ये ज्या दिवशी सूर्यप्रकाश बाटलीवर थेट आदळू शकतो त्या दिवशी बाटली थेट सूर्यप्रकाशामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. 1 तासाच्या प्रदर्शनानंतर तेल पूर्णपणे तयार, अधिक शक्तिशाली आणि वापरासाठी तयार होतं. आता सर्व महत्त्वाची गोष्ट म्हणजे
तेल कधी कसं वापरावं जेणेकरून त्याचे परिणाम अधिक खोल आणि दीर्घकाळ टिकतील. हे तेल लावण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी किंवा दिवसा, जेव्हा शरीराचं तापमान नैसर्गिकरित्या सक्रिय असतं. सूर्यास्तानंतर संध्याकाळी उशिरा किंवा झोपण्यापूर्वी ते वापरू नका, कारण त्या काळामध्ये शरीराचं तापमान कमी होतं आणि तेलाचा तितकासा खोलवर परिणाम होत नाही. जेव्हा तुम्ही तेल लावायला बसता तेव्हा दोन्ही तळहातांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल घ्या आणि त्यांना हळुवारपणे एकमेकांवर घासून घ्या. तुमच्या तळहातांमध्ये थोडीशी उष्णता जाणवतात, वेदना, कडकपणा, जळजळ किंवा सूज येत असलेल्या भागामध्ये तेल लावायला सुरुवात करा. तुम्ही हे तेल तुमचे गुडघे, खांदे, कंबर, पाठ, घोटे, बोटे किंवा मग तुमच्या शरीरातील कोणत्याही सांध्यांवरती लावू शकता. तथापि हळुवारपणे मालिशसुद्धा तुम्ही करू शकता. कोणताही जोरदार किंवा जबरदस्त मालिश जो आहे तो टाळायचा आहे. हे तेल त्वचेमध्ये प्रवेश करतं आणि त्याचे मार्ग कार्य करतं आणि ते लावणं जितकं सोपं असेल तितकाच त्याचा परिणाम खोलवर आणि दीर्घकाळ टिकेल. आता जर तुम्हाला या तेलाची ताकद आणि गुणधर्म दीर्घकाळ टिकवायचे असतील तर तुम्ही दररोज किमान अर्धा तास ही बाटली सूर्यप्रकाशामध्ये उघडणं आवश्यक आहे. अर्ध्या तासानंतर बाटली परत घरामध्ये सुरक्षित आणि स्वच्छ ठिकाणी ठेवा. अशा प्रकारे जेव्हा हे तयार केलेले तेल दररोज सूर्यकिरणांमधून नैसर्गिक ऊर्जा आणि उष्णता शोषून घेते तेव्हा ते आपोआप सूर्योपचाराचे गुणधर्म प्राप्त करते. ही प्रक्रिया त्याची औषधी शक्ती आणखी वाढवते आणि शरीरामध्ये गेल्यावर ते जलद आणि प्रभावीपणे कार्य करण्यास सुरुवात करते. आता जर तुम्हाला संपूर्ण शरीराचं आरोग्य सुधारायचं असेल तर दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वेदना कायमच्या कमी करण्यासाठी फक्त तेल लावणं पुरेसं नाही. तुम्हाला तुमच्या काही दैनंदिन सवयींकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ झोपण्यापूर्वी दही, लस्सी किंवा कोणतेही आंबट पदार्थ खाणं टाळा. या व्यतिरिक्त राजमा, तुरीचे वाटाणे, बटाटे, फुलकोबी आणि पांढरा तांदूळ यासारखे पदार्थ कमी प्रमाणामध्ये खाण्याचा प्रयत्न करा, कारण हे पदार्थ शरीरामध्ये वात घटक वाढवतात. जेव्हा वात वाढतो तेव्हा सांध्यांतील नैसर्गिक ओलावा हळूहळू सुकतो आणि हाडांमधील उशी म्हणून काम करणारा खुर्चा कमकुवत होतो आणि हळूहळू नाहीसा होतो. म्हणून वात वाढवणारे पदार्थ टाळणं फार महत्त्वाचं आहे. शरीरातील अतिरिक्त वात किंवा हवा बाहेर काढण्यास मदत करणारे काही सोपे पण प्रभावी घरगुती उपाय महत्त्वाचे आहेत. सर्वात सोपा आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे मेथीचे दाणे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मेथीचे दाणे स्वच्छ पाण्यामध्ये भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी ते पूर्णपणे चावून खा. ही पद्धत शरीरातील अतिरिक्त गॅस, सूज आणि जडपणा दूर करण्यास, सांधे मजबूत करण्यास आणि दीर्घकाळ वेदना कमी करण्यास मदत करते. आणखी एक साधा पण शक्तिशाली योगासन म्हणजे पवनमुक्तासन. जर तुम्ही हे आसन दिवसातून एकदा किंवा दोनदा हळुवारपणे केलं तर शरीरातील अतिरिक्त हवा बाहेर पडते, पोट हलकं वाटतं आणि सांधेदुखी हळूहळू कमी होते. यामुळे संपूर्ण शरीर प्रणाली नैसर्गिकरित्या आराम आणि बरी होते. तर मंडळी, या अनोख्या आणि प्रभावी घरगुती उपायामध्ये 3 घटकांचा मी तुम्हाला वापर सांगितला आहे: तीळ तेल, कापूर आणि मेथीचे दाणे. जर तुम्ही हे वर्णन येथे केल्याप्रमाणे हे 3 चरण अवलंबले आणि दररोज त्यांचं नियमितपणे पालन केलं तर तुम्ही दीर्घकालीन वेदना, कडकपणा आणि सूज लक्षणीयरित्या दूर करू शकता आणि निरोगी, उत्साही आणि वेदनामुक्त जीवनाकडे पुढे जाऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे सुद्धा सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.